सावकार, अहो सावकार, हाय का सावकार तुम्ही? अहो माझा नवरा मारायला लागलाय, वाचवा मला, लवकर वाचवा. ते बघा ते मारायला लागलाय, ले मारजोड करतोय कालपासून तो. बस त्याच्यात बस, त्याची हिंमत आहे घेते याची. बस खाली बस. अहो खरंच आता पण आला पळत. इथं बस. सावकाराची नाही, गावात असा एक मायका लाल नाही का ज्याची हिंमत होईल सावकाराच्या घरापर्यंत यायची. अहो पण लय वैताग देतोय मला, आणि पैशासाठी, नुसतं पैशासाठी भांडणं चाललेत घरात. सांगा, 4 पैसे कमवले त्याला कुठले त्याच्या हातात पैसे देणार? बरोबर की नाही? ये ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे? ओरिजिनलच आहे. हा मग तुला काय पाहिजे? मारी अहो, तुला काही लपड आहे का? तुझं लपड आहे कुठं? लपडे पुढे काही नाही, मी जरा घरात लग्न आहे ना म्हणून चालली होती बाहेर. कोणाचं लग्न आहे? आहे जरा नातेवाईकांचं आहे. मग तो मारतो का? कारण काहीतरी कारण असेल ना. एक हाताने टाळ्या वाजवते का? अहो मारतो म्हणजे कसं, त्याला सारखं नुकतं काम करायला पाहिजे, आणि जरा इकडे तिकडे कुठं जाऊनच देत नाही. काय काय थोडी इकडे इथे येऊन बोलता राहा, मला कमी ऐकायला येतो थोडंच. बोल आता बोल. त्याला म्हणजे सारखंच फक्त कामच करत राहते जी. बारमाही त्याचा मळा, येन तेन, इकडं जा तिकडं जा, शेतातली कामं, घरातली कामं. अरे मी सावकार आहे, वतनदार, एवढा पैसा सगळं काही असताना सुद्धा मला सुद्धा काम करावं लागतं. बिना काम केल्याचं कोणाचं पोट भरलं? मला सुद्धा वसुली करावं लागते, फिरावं लागतं, लोकांचे जमिनी जप्त करावं लागतं. अहो तुम्ही सावकार आहे ना, पण याचं काय? ह्यो सारखा उगीच दारू पिऊन येणार, इकडे जाऊन येणार, तिकडे जाऊन येणार, ह्या शिरपाकडे जा, सरपाकडे जा, ह्याच्याकडे जा, त्याचं तेच चाललंय. हां, आणि उगीच आजो मी निघालेली लग्नाला सकाळी सकाळी. म्हणजे तुझं म्हणणं आहे त्याची चुकी? मग बरोबर ना? मग तुझ्याकडे काही चुकी कमी वाटत नाही मला. तुझी हेअरस्टाईल काय, तुझं मेकअप बिकअप, लाली, वा वा. अहो सणवार म्हटलं की, लग्न बिग्न असलं की जायलाच पाहिजे ना चांगलं. तिथं काही कळा दाखवायची का लोकांनी? ही साडी बिडी, वा वा, लय जोर येतो मला. मग कमवून खाती का? कुणाच्या बापाचं नाही खात. तुला विचारलं का मी? अहो तेच तर त्याला जडते तुला ना. विचारलं का मी? त्याच्या डोळ्यात तेच नडते ना. मग सावकाराकडून काय अपेक्षा आहे तुला? बोल बोल, लाजू नको, बोल. काय अपेक्षा नाही, फक्त तो जे मारतोय ना त्याला दमदाटी द्या, आणि त्याला सांगा की असं काय सारखं अंगाला हात लावायचं नाही बायकाच्या इथे, आणि जरा नीट वाग, तेवढं सांगा त्याला. काय पैसा पाणी घरात देत नाही, काय नाही. तो मोबाईल घे तिथून मागं. तो पुढे बघ, पुढे बघ, पुढे पुढे. त्याला सरळ सांगा जरा. हे बघ, सावकार व्याजाने पैसे देतो, त्याच्या बदल्यात तो व्याजाचे पैसे घेत. मग बरोबर आहे का नाही? आता तुझ्या नवऱ्याला गप केलं, त्याच्या बदल्यात तुला मला द्यावं लागलं काहीतरी. आता मी काय देऊ? माझ्याकडे काय नाही द्यायला असं कोणाला. मग मी कसं काय सांगू त्याला? असेल की काहीतरी मार्ग. अहो चावडीवर माणसं बोलवा मग, आणि 10 माणसांच्या समोर ठोकला ना त्याला, म्हणजे त्याची बरोबर उतरल आणि लायकी कळेल त्याला. थांब 2 मिनटं बघता. हॅलो, काय रे हरामखोर? तुझी एवढी हिंमत करे, बायकोला मारतो? एवढी सुंदर देखणी, अरे स्वर्गातली अप्सरा अशी तुझी बायको आहे. काय तिचं रूप आहे, काय तिची चाल, काय दिसते, आणि तू मूर्खा आत्महत्या करून घे बावळाटा तू. आणि जर आजपासून जर पुढे तिला जर धक्का लावला ना, ज्या हाताने मारला तो हात कापून टाकेन मी तुझा. चालेल ना?
अजिबात हात लावायचा नाही. बघ आता तुला हात धक्काच लावणार नाही. तू काय बोलला मग? नाही काय म्हणत सावकार. होता? नाही काही नाही करणार माझ्या सावकार. नाही बोलायचं ना त्याला बाहेर आहे म्हणून. बरे मी काय म्हणतो, हं. तुला पैसे किती लागत? अहो आताच पैशाचं काय मी बोलली नाही. फक्त अरे. त्यानं मला घरात मारझोड करून मला बाहेर जाऊन देत नाही. मला पाहुण्यांच्या इकडे लग्नाला जायचंय, पण आता त्यानं माझा रस्ता अडवलाय. तुला गाडी ड्रायव्हर देऊ का? हा दिलं तर चांगलंच होईल, पण आयर करायला काय लागत तुला? अहो माझ्या सख्ख्या बहिणीची पोरगी ती. आयर करायला काय लागतं तुला ते विचारलं मी. मी तर सांगितलं होतं तिला गळ्यातलं चांगलं काहीतरी आणेल म्हणून, पण आता सोनं पण लय महाग झाले ना. ते नवरदेवाकडचे घालत राहता. तसं नाही, मी मावशी म्हणून देणार होती तिला. मावशी म्हणून काय मंगळसूत्र दिलं नाही, होतं? मंगळसूत्र नवऱ्याचं आहे. बाकीचे 2 वाटे पण असतात ते नवऱ्याचेच इकडचे आहेत, पण असंच ऐवज आपलं मावशीची आठवण म्हणून. बरं. किती 1000 रुपये लागतात तुला? पैसे लय पाहिजेत, पण काय करणार आता. किती नाही, महाग झाले सोनं आता. किती गरज आहे तुला पैशाची? फक्त आकडा सांग. काय असेल आता 1 तोळ्याला? 50,000, नाही हो, 60,000, जास्तच आहे. 70,000, 90,000 असेल कदाचित. 1,00,000 आहे. हां, मग 1,00,000 आणि परत मी तुम्हाला कसं द्यायचं 1,00,000? 1,00,000 मी कसं द्यायचं परत? दर 4-8 दिवसाला माझ्याकडे यायचं कशाला? माझी सेवा करायला. अहो सेवा तर एवढे तुमचे नोकर चाकर आहेत, काय एवढी माणसं आहेत, मला काय तुझ्याकडनं रुबाब. पाहिजे. तुझ्याकडनं सेवा करून घ्यायची मला. ती कसली सेवा मी करू? तू फक्त तिकडं चल, आणि तिकडं म्हणजे कुठं? तुला मी सगळं दाखवतो. पण घरातली माणसं कुठे आहेत आता बाकीची? गेले, वारले सगळे. कोणी नाही राहिलं. मग काय तिकडे बघायचं? तुला पैसे देतो, थांब. फोनपे नंबर टाकतो, जा. फोनपे आहे ना? आधी तिकडं काय बघायचं आहे असं? तू त्याची काळजी नको करू. तू पैसे घे पहिले ताब्यात पैसे घे. गेले बघ. अहो गडबडीत मोबाईल मी घरीच विसरली. असं ते ना, पैसे अकाउंटला गेलेत ना. हां आता काय दाखवतंय? घरात तर कोण नाही ना. चल ना. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे? बरोबर. अहो सावकार ही काय असं बोलतंय? ऐक दीदी, कट कर. हां. समजलं तुला आता काय करायचंय. चल मग उठ. अहो मी काय तुम्हाला असली बाई दिसते काय? मी काय असली दिसते तुम्हाला? या सावकाराच्या तावडीत जर एकदा बाई आली ना, सोडत नसतो आपण. मग पुढं पळू राहिली. कुठं म्हणजे? ओरड. तुला कोण वाचवणार आहे इथं? मला ओरडायची काय गरज नाही. मी तुमचे 1,00,000 रुपये आणि जे काही पैसे दिलेत ना मी तुम्हाला आणून देते, पण मला असलं काय नाही करायचं. अगं नाही. परत नको देऊ पैसे परत नाही द्यायचे. मग तुला फक्त एकदाच मी सांगतो, तसं एकदाच करायचे. मला असं थांब 2 मिनिट थांब. बाहेर तमाशा नको रे. इकडे 2 मिनिटं मला बोलतो तुझ्याशी. इकडे तुला काय प्रॉब्लेम आहे? काटक करते काय? अहो सावकार मला जाऊ द्या. मला असं काय नाही करायचं खरंच. मी काही तशी बाई नाही हो. अहो आम्ही जरी गरिबीतनं दिवस काढले ना तरी इमानदारीने खाल्ले, आणि असं काही शरीर बिरीर देऊन नाही कुणाच पैसे आम्ही घेतलेलं. पैसे घेताना तुला लाज नाही वाटली का? अहो पण मला तुम्ही सांगितलंच नाही मला असलं काय करून मग पैसे तुम्ही दिले त्यासाठी. मला नाही काय असलं करायचं. गावातले अर्धे पोरं माझेवाले. हा, गावातले अर्धे पोरं माझेवाले या सावकाराचे. मग मी काय करू? मला नाही असं काय करायचं. तुझ्यावरती मला प्रेम झालंय. तुला अजून पैसे घे, अजून किती लागत तू फक्त आकडा सांग. एका मिनिटात तुला बंडलच्या बंडल आणतो. आणू का बॅग भरून? मला घरी जाऊ दे. बॅग भरून आणू का पैशाची?
नाही नाही, मी जे तुम्ही जीपे केलं काय फोन पे केलं ते माझं मी देते. पैसे तुम्हाला नको आहे, मला असलं काही नाही करायचं. हा सावकार मोबदला घेतल्याशिवाय राहत नाही. तुला काय करायचं ते कर. ये सावकार बोलते इसको. असं किती देत आहे मग? चल जेवढे म्हणशील तेवढे. आणा बॅग बघू किती आहेत आपण मोजू. मी घेऊन येतो. हां. इथंच थांब. इकडे येऊ नको. तुझा मुर्दा बसवला तुझा भाड्या. थांब 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 थांब. कुठे गेली लाईनच्या? चले आज पहिल्यांदा माझ्या हातात तावडीतून गेली. नाही ते ह्या सावकाराच्या तावडीतून आजपर्यंत कोणी सुटलंय का? थांब, तिच्या नवऱ्याला सांगतो. तिच्या नवऱ्याला सांगतो का? हॅलो काशीनाथ. अरे तुझी बायको एकदम वाया गेली रे बाबा. माझ्याबरोबर तिने नको ते केलं आज, आणि माझ्याकडून पैसे घेऊन गेली 1 लाख रुपये. तिच्या बँकेमध्ये चेक कर. बँकेमध्ये चेक कर ना, ऑनलाईन पैसे टाकलेले मी. हो चेक करून घे. आता आहे ना हा बँकेमध्ये चेक करील आणि बरं कुत्री आणि ठेशील धरून तिला. चला आता काही वसुलीचं काम करतो. बाहेर